6 ते 1 वर्षाच्या मुलासाठी रव्याची पेस्ट बनवून दाखवते। 1 चमचा इथे तूप घेतलेलं आहे आणि 5 ते 6 चमचे रवा भाजून घ्यायचा छान। आता छान खरपूस रवा भाजून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही। आपण लहान मुलांसाठी रवा पेस्ट बनवतो, त्यासाठी रवा छान भाजला गेला पाहिजे। आता हे रवा झालेला आहे, काढून घेते एका प्लेटमध्ये। आता एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा तूप, तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता। असे 2 स्लाइस कांद्याचे काप करून टाकायचे, याचा फ्लेवर खूप मस्त येतोय। याच्यात जिरं वगैरे काही टाकू नका आणि राई पण नका टाकू। आणि छान यामध्ये असा ब्राऊन कलर आला पाहिजे, परतून घ्यायचं छान। आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, गॅस कमीवर ठेवायचा आणि त्यामध्ये टाकायचं अर्धा ग्लास पाणी, चिमूटभर मीठ, जिरे मोहरी यासाठी नाही टाकले। काही भाज्या पण तुम्हाला ॲड करायची असेल तर मॅश करून टाका यामध्ये, कारण 6 महिन्याच्या वरील आपण मुलांना बनवतो, जेणेकरून ते डायजेस्ट होण्यासाठी अवघड जातं, त्यामुळे मी नाही टाकले। तुम्ही पण नका टाकू। आता हे उकळी छान आल्यानंतर आपल्याला हे रवा ओरून घ्यायचा, त्यामध्ये टाकायचा हे रवा, जेवढा बसेल तेवढाच टाका आणि पातळच छान वाटते, घट्ट बनवू नका। आणि मी 3 चमचे टाकलेले आहे। आता हे शिजून घ्या छान। आता इथे रव्याची पेस्ट तयार आहे आणि हे कांद्याचे जे काप आहेत, जेव्हा आपण लहान मुलांना खाऊ घालतो तेव्हा हे काढून घ्या, थंड पाण्यामध्ये हे करून घ्या आणि खाऊ घाला। नक्कीच आवडला असेल तर लाईक करा।